तुम्ही किती वेळ गोंधळ लावणार आहे? हा काय डीपीडीसी मध्ये आज जे रिअप्रोप्रिएशन होतं, रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही. फक्त एक आष्टीमध्ये ते आष्टीमध्ये जनावरांच्या बाबतीमधलं झेरॉक्स मशीन आणि पोट तपासायचं मशीन याला 50 लाख रुपये द्यायचा निर्णय झाला. आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये यार थांबणार आहे. जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय. परत ते सांगत नाही. मी आतापर्यंत त्याची म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती. आता मात्र मी त्याची लेखी तक्रार करेन. अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे. आणि याच्यावरती आता हे सोपं नाहीये ना. 73 कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती क्विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे 5 कोटी डबल तुम्ही उचललेत म्हणून. नाही किरकोळ आहे ते बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. येतील एवढे मीडियावरती येतील एवढं झालेलं नाही काय. नाही मी तिथं नाही. तो नाही. बिंदू नामावलीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे. या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत बी गेलं ते. तुम्ही बोलले का? नाही आज नाही बोललो ना. तो मुद्दा आजही बोललेलो आहे. बिंदू नामावलीमध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तॉल ठेवतात, साड्या घालतात, काही एक पट्ट्या ते 15 JCB 100 टायरच्या तसल्या गाड्या. आणि बीडमध्ये काही पोलीस, सगळं परळीच्याच पोलिसाबद्दल काय, बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टर ऑफिसला लावलेले हायवा काढून नेतात पोलीस. मग माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे. आणि परळीमधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा, गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भांटा काय करायचे ते